हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आताचं हे पॉडकास्ट ॲक्च्युअल पॉडकास्ट नसून अपडेट आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करता, तर त्यांनी एक पोस्ट इंस्टावर बघितली असेल की एक ग्रुप मी खूप विथ हेवी हार्ट मी क्लोज केलेला आहे. आणि त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल मी दिलेली आहे तिथे. पण बऱ्याच लोकांचे असे DM आले की त्यांना कारण जाणून घ्यायचं आहे की काय झालं, का ग्रुप क्लोज झाला. दुसरी गोष्ट, काही जण ग्रुपमध्ये नव्हते पण त्यांना माहिती होतं की ग्रुप आहे एक असा, पण ते विलिंगली त्या ग्रुपचा पार्ट नव्हते. तर त्यांनी मला काही जणांनी मेसेज केले की ताई काय झालं, जरी आम्ही त्या ग्रुपचा पार्ट नव्हतो तरी पण का ग्रुप क्लोज केलास, असं आम्हाला असं वाटतं, आम्हाला क्युरिओसिटी आहे. तर प्लीज सांगशील का थोडंसं. तर तेच मी थोडं क्लिअर करते. आणि काही जणांना हेही माहिती नव्हतं की असा काही ग्रुप आहे. तर काही जणांचे असेही DM आले की कुठला ग्रुप. तर मला असं वाटतं की पर्सनली आता प्रत्येकाला DMमध्ये आन्सर करत बसण्यापेक्षा एक शॉर्ट मी एक अपडेट दिली तर जास्त बरं होईल. तर सगळ्यात आधी सगळ्यांना हे क्लिअर करायचं आहे की एक ग्रुप बनवला होता मी, जो आधी ओपन ग्रुप होता, इन्व्हिटेशन ओपन होतं ज्याचं, आणि कोणीही ते लिंक क्लिक करून जॉईन करू शकत होतं. बट देन काही नतद्रष्ट ह्याच DBSमुळे, स्पेशली मावसाड आणि बोचुमॉनमुळे मी तो इन्व्हिटेशन ओनली ग्रुप बनवला की म्हणजे मीच ॲड करू शकेन, ॲडमिनच फक्त ॲड करू शकतो असा तो एक क्लोज्ड ग्रुप आपण ज्याला म्हणतो तसा ग्रुप बनवला. मग त्याच्यातही बरेच वेळा कोण कबुतरं निघायची, कोण असं इन्फॉर्मेशन लीक करते हे ते. मग जसं तसं ते खूप डोक्याला ताप व्हायला लागला की अरे कोण आहे, कोण नेमकं हे करतंय, कोण ते हे करतंय. परत हे DBSवाले सतत धमक्या द्यायचे की तुझी इन्फॉर्मेशन मिळते, तुमच्या ग्रुपचं आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही काय करता, काय बोलता ते माहिती आहे. ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. वेळोवेळी मावसाडने ते येड्यासारखी बडबडत असायची, तेच आपलं. सो त्यावेळेलाही आम्हाला असं वाटायचं की बघूया असेल कोणतरी, आणि ठीक आहे, करतायत तर करतायत, करू देत लीक असं करत 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 आत्ता मार्चमध्ये आमच्या ग्रुपला 1 वर्ष झालं होतं. आणि त्यानंतर आज अशी एक घटना घडली की ॲक्च्युली ग्रुपचे स्क्रीनशॉट कोणीतरी एक चॅनल बनवून तिथे पोस्ट केले आणि मला मेसेज केला की असं असं हे बघ आणि माझे कॉमेंट ब्लॉक करते हे ते वगैरे. आणि मी ID चेक केल्यावरती मला ते कॉमेंट्स दिसले आणि त्याच्यामध्ये ग्रुपमधली इन्फॉर्मेशन जशीच्या तशी होती. आणि सगळ्यात जास्त त्याच्याने मला काहीच फरक पडत नाही, ठीक आहे, आम्ही तुम्हाला ओपनली शिव्या घालतो, त्याच्यामध्ये काहीच नवीन नाही आहे की आम्ही ग्रुपमध्ये तुमच्याबद्दल बोलतो. ऑब्व्हियसली आम्ही तुमच्याबद्दलच बोलतो आणि तुमचीच घाण काढतो. आणि ह्याच्या पुढे आम्ही अजून घाण काढणार आहोत. आणि आता यूट्यूबवर घाण काढणार आहोत, कॉमेंट सेक्शनमध्ये घाण काढणार आहोत. जितकी घाण काढता येईल तितकी काढा. स्पेशली या मावसाडची तर मेजर हिला कुठेतरी म्हणजे तोंड काळं करायलाच भाग पाडा. हिचं तोंड काळं झालं पाहिजे. कुठेही दाखवायच्या लायकीची ही बाई तसं तर नाहीच आहे, दाखवायच्या लायकीची. हिला कोण ओळखत पण नाही. आणि दुसरी ती बोचू, ही मावसाडने बोचूला पिन मारली. बोचूला सांगितलं ही मावसाड एकटी काहीच नाही करू शकत, उगाच हुशाऱ्या मारत असते की मी एकटीच पुरून उरेन. आणि अरे तुला पुरेन मी सांगते काय, मी नुसतं बोलत नाही, मी करून दाखवेन. हां, देर आहे पण दुरुस्त से आएगी. लक्षात ठेव ही गोष्ट तू मावसाड. तर ते बोचुमन जे काही प्रवचन देत होती आता परवाच्या व्हिडिओमध्ये आणि जे काही बोलत होती ते सगळं मावसाडने पिन मारलेलं आहे. मावसाड अशीच करते, सगळ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उडवते. हिला उडवून घ्यायची जाम सवय आहे. आता तर फुल ऑन कार्यक्रम चालू होणार आहे हिचा उडवाउडवीचा. बस आता चच्च्या, तुला मी परत सांगते, DNA करून घे त्या पोराचा. तो पोरगा असला तरी पण सेकंड तुझं होतं का नव्हतं की काय केलं त्याचं ते जरा बघ बाबा. ओके, एनिवेज, सो मुद्दा हा आहे की ग्रुप क्लोज झाला. हा मला थोडंसं वाईट वाटलं, पण मी बरेच दिवसापासून हा विचार करतच होती की क्लोज करायचं आहे मला. आणि मलाही तेवढं हे नाही होत आहे, जमत नाही आहे. सो बरंच आहे, मला एका अर्थी शांत डोक्याने विचार केला तर असं वाटलं की बरंच झालं. आणि कदाचित हे माझ्यासाठी चांगलंच व्हायचं होतं. हे एक चांगला संकेत होता. आणि
ते झालं. सो देवाचे लाख लाख आभार की जे काही माझ्यासाठी चांगलं आहे तेच तो करतो, तशीच मला बुद्धी देतो, तशा गोष्टी घडवून आणतो. नाहीतर तुम्ही मला सांगा ना, असं कोणतरी मला मेसेज स्वतःहून करतंय, स्वतःहून नोटीस करून देतंय, स्वतःहून ह्या गोष्टी हे करतंय, त्यांना काय वाटलं असेल त्या व्यक्तीला की अरे बाबा ही काय करेल, हे बघितल्यावर एकदम घाबरून जाईल आणि आता काय करू आणि काय नाही आणि दिवस रात्र आपल्या शोधात लागेल वगैरे. तर नाही, मी किती दिवसापासनं हा विचार करत होती की ग्रुप आता कमीच करूया आणि म्हणजे बरेच जण असेच होते, ॲक्टिव्ह नव्हते. सो म्हटलं की जे 3-4 लोक आहेत ते त्यांच्याबरोबर चालूच राहील आणि ते माझ्या कॉन्स्टंट टचमध्ये असतात. आणि जे काही निबंध लिहिला आहे त्या अकाउंटवर, त्या चॅनलवर, वॉटेवर जे काही आहे त्याच्यावर, तर त्या निबंधावरून वाटतं की तुम्हाला माहिती आहेत की माझे ठेवणीतले आणि माझे खासम खास लोक ते आहेत माझ्याबरोबर आणि तसे माझ्यासाठी सगळेच खास आहेत. हा ग्रुप आहे नाही आहे कोणाला काहीच फरक पडत नाही. त्यांना जीजीशी मतलब आहे, त्यांना जीजी आहे, जीजी त्यांच्यासाठी ऑलवेज आय एम देअर फॉर देम. आणि त्यांना माहिती आहे की मी त्यांच्यासाठी नेहमी उभी आहे आणि नेहमी मी त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना साथ दिलेली आहे. आता मला त्या गोष्टी काढायच्या नाही आहेत. बरोबर माहिती आहे जे लोक माझ्याबरोबर टचमध्ये आहेत, तर त्याच्यामुळे कोणाला तिसऱ्या माणसाला हे सांगण्याची काही गरज नाही आहे की मी माझ्या मंडळींसाठी काय करते किंवा काय नाही करत, किंवा मी त्यांच्याशी किती लॉयल आहे, किंवा मी किती स्वार्थी आहे, किंवा मी काय करते. सो हे तुम्ही सांगूनही पटणार नाही, कारण मला ती सांगण्याची सवयच नाही आहे की बाबा की मी कोणासाठी काय केलं आहे किंवा कोणाला काय आधार दिला आहे किंवा कोणाशी काय बोलली आहे. मी हे माझे हेच नाही करत. मी एकदा कोणाला आपलं मानलं ना तर होल हार्टेडली आपलं मानते आणि त्यांच्यासाठी मी नेहमी वेळ काढून हजर असते, नेहमी. आता मी तुम्हाला ह्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन देऊ इच्छित नाही, रादर तुम्ही ते डिझर्व करत नाही की बाबा कसं करते, काय करते आणि तू खरंच कामधंदा काय आहे का नाही आहे, ते माझा लुकआउट आहे. मी कसं करते, काय करते. जर तुम्ही हे सगळं लोकांना दाखवून आमच्याकडे वेळच नाही दाखवून जर हे सगळे धंदे करू शकता, तर मी आपल्या माणसांसाठी वेळ काढू शकत नाही. माझ्याकडे आपल्या माणसांसाठी 24 तास वेळ आहे. मी 24 तास त्यांना देऊ शकते, फ्री असते. मला जसा वेळ मिळेल तसा मी त्यांच्यासाठी आहे. आय एम देअर फॉर देम. सो यू डोंट वरी, तू तेरा देख. सो पहिली गोष्ट क्लिअर झाली की ग्रुप तर काही मॅटर करत नव्हता. ठीक आहे, थोडं पण आम्ही पर्सनली एकमेकांशी टचमध्ये आहोत. ते लोक पण एकमेकांशी एकदम क्लोज टचमध्ये आहेत. माझ्या व्यतिरिक्तही त्यांच्या गप्पा होतात. सो ते त्यांचं मॅनेज करतील. तर ग्रुपमधलं माणसं कमी झाली किंवा आम्ही ग्रुप बंद केला याचा अर्थ असा नाही होत की आमचा एकमेकांशी कनेक्ट सुटला आहे. आय एम ऑलवेज देअर फॉर देम अँड दे आर ऑलवेज देअर फॉर मी अँड दे आर ऑलवेज देअर फॉर ईच अदर ॲज वेल. दुसरी गोष्ट, मॉनिटायझेशन बंद कर आणि तू हे कर आणि चालव आणि रोस्ट करून दाखव वगैरे. का भाई, म्हणजे काय सेन्स बनतो या गोष्टीला? मी मॉनिटायझेशन बंद करून का चॅनल चालवून दाखवू? बिकॉज हे माझं चॅनल आहे, हे मी प्रोफेशनल चॅनल ओपन केलेलं आहे. हे जसं तुमचा बिझनेस आहे तसा हा माझा पण बिझनेस आहे, तुमचा धंदा आहे तसा माझा पण धंदा आहे. आणि हे सब हम पैसे के लिए कर रहे हैं, मी पैशासाठी करते. हे मी जगजाहीर आहे, हे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर मी का आणि तुमच्यासारख्या फालतू लोकांना रोस्ट मी फ्रीमध्ये का करू? तुमची दीड दमडीची पण लायकी नाही आहे. तर तुम्हाला विकून जर 4 पैसे कोणतरी कमवत असेल तर बी हॅपी अबाउट इट. तुम्ही उलट खुश व्हायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला बाजारात काढलं ना तर कोण थुकीची पण किंमत देणार नाही. तुमची जी किंमत आहे ना ती माझ्यामुळे आहे. मी तुम्हाला विकते, मी तुम्हाला कसं तरी विकून कसं करते आता माझं मला माहिती आहे. किती काय तुम्हाला विकण्यासाठी किती पापड बेलावे लागतात. तर जरा माझे चरण आहे ना, चरणामृत जरा कोळून प्या. आणि कुठलं अमृत देऊ का? खरात बाबासारखं पिणार का? ये कुठचे, चल निकल ऑडियन. तिसरी गोष्ट, हे मावसाड परवा एका कॉमेंटमध्ये आपल्याच एका ताईंना सांगत होती की
ही इतरांवर जे लोक क्रिंज आहेत किंवा जे घाण दाखवतात आणि प्रँक्स करतात किंवा फालतू व्हिडिओ बनवतात, त्याच्यानंतर अंगविक्षेप करतात, म्हणजे असं काहीतरी घाणेरडे व्हिडिओज वगैरे बनवतात, तर त्यांच्यावरती बोलत नाही, घाणेरड्या लोकांवर बोलत नाही, आमच्यावर बोलते, आम्ही मोठे मोठ्या लोकांवर करते, मोठ्या लोकांवर. भाई तू स्वतःला काय समजायला लागली? सौरव जोशी की मुंबईकर निखिल की कोणतो फ्लाइंग बीस्ट की काय काय समजतेस काय स्वतःला? मोठं म्हणजे काय ग? हां मावसाळ, तुझं तर काहीच मोठं नाही आहे. चपटी कुठची काय ग? स्वतः चपटी आहे म्हणून दुसऱ्यांवर जळते का? हां, त्या काहीतरी पोस्टमध्ये माझ्या सबस्क्रायबरबद्दल लिहिलेलं असं आहे आणि तसं आहे. तुझं बघ, तुला काय नाही ते पुढून मागून सपाट गोदरेजचं कपाट. आणि कोण घाणेरडं कोण चांगलं हे ठरवणारी तू कोण? अति घाण बाई, विकृत बाई. जे लोक असं काही दाखवतात किंवा काही करतात ते डंके की चोटपर करतात ना बाबा. हां, हे आमचं चॅनल आहे, आम्ही हे असंच दाखवतो, आम्ही हे असंच करतो, हे ते कबूल करतात. आणि जे त्यांचं चॅनलची थीम आहे तेच ते फॉलो करतात. भले ते घाण आहे तर घाण आहे, ते बोलतात हां ठीक आहे, आम्हाला पैसा मिळतो आम्ही करतो, ते एक्सेप्ट तरी करतात. तुझ्यासारखा आडून धंदा तर करत नाहीत काय ग धंदेवाली. सो बेसिकली मी त्याच लोकांवर रिॲक्शन देते जे लोक व्लॉगिंगच्या नावाखाली दुसरेच उद्योग करतात, दुसरेच काहीतरी करतात, लोकांना ठगवतात. आपण कसं त्यातले नाही, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, असं ज्यांचं वागणूक आहे, असं ज्यांचं चॅनल आहे, जे असं दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, अशा लोकांची रियालिटी मी एक्सपोज करते. जे लोक ऑलरेडीच नागडे आहेत त्यांना अजून काय उघडं करायचं आहे. पण जे लोक असं लपून नागडे होतात ना, त्यांना मी ओपनली नागडं करते. समजलं मावसाळ? आय होप पुन्हा कधी हा प्रश्न विचारू नकोस, नाही तर आहे ना ती पण उरली सुडलेली काढून टाकेन, साल्टी काढेन साल्टी. आणि बचू आता तर तू बघच, मजाच बघ आता. वायगा ना मजा. आता फनीचे मीम लावणार मी, रोज मीम लावणार. एन्जॉय कर हां, एन्जॉय. आणि मावसाळच्या भाषेत अजून एक असं की माझ्या मुलाचा अभ्यास घे आणि मुलाकडे लक्ष दे. सो ती काळजी तू करू नको मावसाळ. तुझ्या झेडपीच्या मुलाच्या तोंडून गाढवाकडून वेद वदव. समजलं ना? तू माझ्या मुलाची काळजी नको करू, तो गेला परदेशात उच्च शिक्षणासाठी. तू तेरा देख चौथी फेल. आणि बोचू तू तुझ्या टकल्या मुलीला सांभाळ, टक्कल पडते तिला. पार टकली होण्याची वाट बघते का तू? प्रमोशन करून शॅम्पूचं अजून डांग खुजली गेली नाही का तुझी? तू भी तेरा देख टकली मायसा टकली भैरव छपरी. आणि जिला तुम्ही टार्गेट करताय ना, माझ्या आरेमला, ती माझी सगळं काही आहे, माझं सर्वस्व आहे ती. समजलं ना? आता तर तुमची अशी लावणार ना वाट, तुम्ही स्वप्नात पण विचार केला नसेल. आता तुमची पोरं बाळं तुम्ही जे दाखवलंय नाही दाखवलंय मी काही विचार नाही करणार. आली रे आली, माझी बारी आली. आता ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली आहे, काय होईल ते होईल, पण तुमची वाट लागल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सो हे सगळं मॅटर झालं होतं आज. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता ह्यापेक्षा जास्त मी काही क्लिअर करू शकत नाही. मी ते चॅनल किंवा ते कुठे काय पोस्ट केलं आहे ते कृपया अशा कॉमेंट करू नका. मी त्याबद्दल ते सांगणार नाही, मी ती कॉमेंट डिलीट करून टाकेन. आणि मग ज्याला जे वाटायचं आहे ते वाटू शकतं. आणि ते कॉमेंट करणारे पण त्यांचं तर काही हेच नाही फालतूगिरी की हिंमत नाही, हे नाही ते नाही. माझी हिंमत तुम्ही काढू नका. आता तुम्ही फक्त बघा की काय हिंमत म्हणजे माझ्या हिंमतला ललकारलं आहे तुम्ही. आता तुम्ही फक्त बघत राहा. ओके, हेच मी बोलेन. आता काही ह्याच्यावरती मी अजून रिॲक्ट होणार नाही. आता अब मेरा काम बोलेगा. दॅट्स इट. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये आपल्या रेग्युलर कॅरेक्टरसोबत, रेग्युलर टॉपिकसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.